सगळ्या प्रतिनिधींनी ते बुद्धविहाराचं नूतनीकरण करावं अशी मागणी माझ्याकडे केली होती. त्यानुसार नगरसेवक तुळशीराम शिंदे सर्व शाखा प्रमुखांच्या सर्व सहकार्याने पाठपुरावा करून ते काम आज पूर्ण झालं आणि लोकांच्या या संपूर्ण प्रार्थनेसाठी ते बुद्धविहार आपण आज पूर्ण केलं आहे. सन्माननीय खासदार गजानन कीर्तीकर यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं लोकार्पण झाल्याने लोकांना याचा चांगला फायदा होता. भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, आदरणीय महामानव प्रभूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेनं, त्याचप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मसंस्था स्थापन केलेली आहे ती धम्मसंस्था आहे भारतीय बौद्ध महासभा, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही. आणि या संस्थेचे पहिले संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्याच्यानंतर भैयासाहेब आंबेडकर आणि तिसरे अध्यक्ष आहेत महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या धम्माच्या प्रसारानुसार आणि मार्गदर्शनानुसार आज आम्ही या ठिकाणी नालंदा बुद्धविहार सामाजिक संस्था निर्माण केली. आणि या संस्थेला निर्माण करत असताना आमच्या विभागातील जे आमचे कार्यरत असलेले मंडळी जे आहेत, अशोक जाधव आहे, अंकुश गवई आहेत, चंद्रकांत आहेत, आपले राजू खेळणार आहेत, पैठणे साहेब आहेत, जाधव साहेब आहेत, आणखीन आमच्या महिला मंडळ आहेत. या संपूर्ण महिला मंडळाने आम्हाला खूप साथ दिली. त्या विभागाचे निर्वाचित झालेले माननीय खासदार आपले गजानन भाऊ कीर्तीकर, तसेच आमदार सुनील प्रभू साहेब, तसेच तुळशीराम शिंदे यांच्या सर्व सहकार्याने आज ही वास्तू जी उभी राहिली ही त्यांचं मोठं सहकार्य आहे. आणि त्यांच्यापर्यंत जाणं, त्यांना भेटा करून घेणं, त्यांच्याकडे खूप मेहनतीनं जाऊन त्यांच्याकडून करून घेणं हे आमच्या जेवढे काही नालंदा बुद्धविहार सामाजिक संस्थेचे जे पदाधिकारी होते त्यांनी खूप मेहनत केली. त्यांच्या सर्वांना आज ही वास्तू या ठिकाणी उभं राहिली. आणि आज त्याचा सांगता सोहळा म्हणजे लोकार्पण सोहळा या ठिकाणी सर्व मान्यवर आले होते. गजानन भाऊ कीर्तीकर आले, सुनील प्रभू आले, तुळशीराम शिंदे आले, त्याचप्रमाणे या वार्डाचे सर्व शाखा प्रमुख, अध्यक्ष आणि आमच्या विभागातील सर्व गट प्रमुख, वंचित बहुजन आघाडी आणि सर्व पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्यानं आजचा आणि महिला मंडळाच्या सर्वांनी आणि आमच्या जयभीमनगरमधले सर्व जेवढ्या काही आमच्या ज्या चाळी होत्या त्या चाळीच्या लोकांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य दिलं. आणि आजचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सानिध्यामध्ये त्यांनी संपन्न केला, पार पाडला. त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो. आणि असेच सहकार्य सर्व कार्यकर्त्यांचं, माझ्या मित्रबंधूंचं असावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. सर्वांना जय भीम करतो आणि या ठिकाणी सांगतो जय भीम. भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेशिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो. आज हे जयभीमनगरमधील विहार 1980पासून स्थापना झाली होती. त्यावेळेस पडगडी म्हणजे पत्र्याचं विहार होतं. त्याच्यानंतर 90 साली या विहाराची बांधकाम करण्यात आलं. त्याच्यानंतर आज या विभागात आमचे आमदार सुनील प्रभूसाहेब यांच्या सहकार्याने आणि तुळशीराम शिंदे नगरसेवक यांच्या प्रयत्नाने, तसेच आमच्या जयभीमनगर सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या पाठिंब्याने आम्ही आज हा विहार दुमजली त्यांच्या माध्यमातून हा उभा राहिलेला आहे. आणि खरोखरच या दिंडोशी विभागामध्ये असं विहार उत्कृष्टपणे हा बांधण्यात आला आहे आणि ते खूपच छान झालं आहे. तरी विहार आम्हाला लोकार्पण म्हणजे असं सुंदर प्रकारे करून दिलं, त्यांचे मी आभार आहे. तसेच या जयभीमनगरमधील सर्व चाळ कमिटीला आम्ही निमंत्रित करून या लोकार्पण सोहळ्यामध्ये उपस्थिती त्यांनी दाखवली. तसेच आमचे पदाधिकारी, इतर दलित संघटनेचे सर्व पक्षातील पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच आमचे संस्थेचे नालंदा बुद्धविहार सामाजिक संस्थेचे सर्व कार्यकर्त्यांनी खूप मोलाचं सहकार्य करून, मेहनत कष्ट करून हे कार्यक्रम उपस्थित केला. आणि हे आमचे संस्थेचे खजिनदार राजकिरण साळवे हे संसारणे वार्ताचे संपादक आहेत. हे आमच्या संस्थेचे खजिनदार आहेत. त्यांचंही योगाचं सहकार्य आमच्या या विहारासाठी नेहमी असतं. म्हणून आज हा झालेला लोकार्पण सोहळा सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल मी आमच्या जयभीमनगर वतीने नालंदा बुद्धविहार सामाजिक संस्थेने सर्वांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय भीम. आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय गजाभाऊ कीर्तीकर यांच्या माध्यमातून स्वतःचा खिशातला
दानी कसा असावा त्याचं उदाहरण आपल्या विभागाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सन्माननीय सुनील प्रभूसाहेब यांनी हे विहार आज आपल्याला दुमजली मध्ये दिसत आहे की इमारत चांगल्या प्रकारे उभी राहिलेली आहे की स्वतःच्या स्व खर्चाने या ठिकाणी उभी केलेली आहे. आजच्या तारखेला अशी खर्च कमी असतात समाजामध्ये. हे आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार सुनील प्रभूसाहेब, दिंडोशी विधानसभेचे विधानसभा संघटक प्रशांतजी कदम, माझ्या सहकारी नगरसेविका रेखाताई रामोसे, त्याचबरोबर महिला विधानसभा संघटिका रीनाताई, आशाताई केनी, विद्याताई गावडे, सर्व उपस्थित मान्यवर, शिवसेनेचे 40-41 मधले सर्व पदाधिकारी, सर्व पक्षाचे या ठिकाणी असलेले सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर या नालंद बौद्ध विहाराच्या जे कारभार बघतात ते अशोकराव जाधव, हिवाळे, संतोष खैरनार, माझे मित्र किरण काळवे, अंकुश गवई, माझ्या वडिलांनी समान असणारे पैठणे बाबा आणि मोरे, आणि ज्यांच्यामुळे आज ही एवढी मोठी मुंबई शहरामध्ये जागा उपलब्ध झाली ते माझे सर्वश्री चव्हाण बाबा आणि जाधव बाबा, ही जोडगोळी यांनी ही जागा मुंबई शहरामध्ये आजच्या तारखेला आपल्या सगळ्यांच्यासाठी ठेवलेली आहे. अन्यथा आपण आपलं स्वतःचं घर बांधायला लागलो तरी बाजूला गल्ली असेल तरी 1 मिनिट बाजूला सरकवतो, 1 इंच सुद्धा जागा कोण सोडत नसतं. परंतु या 2 वयोवृद्ध ही जमीन मुंबई शहराच्या मोक्याच्या ठिकाणी, ती पण समाजासाठी एवढं मोठं योगदान आहे त्यांचं. अतिशय चांगल्या मार्गदर्शन सातत्याने माझ्या पाठीशी असायचं. परंतु योगायोग होता साहेब, कुठेतरी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा तुळशीराम या ठिकाणी तुम्ही त्याला उभं केला आणि हे विहार आपलं. प्रभूसाहेब एका कार्यक्रमाला आले होते आणि प्रभूसाहेब म्हटले होते की हे विहार आपल्याला उभं करायचं आहे. 1990 साली कीर्तिकर भाऊ आमदार झाल्याच्या नंतर हिवाळे साहेब आणि त्यांचे सहकारी अशोक जाधवांचे वडील वगैरे सर्व मंडळी, खैरे साहेब वगैरे या मंडळींनी आपल्या स्वखर्चातनं पत्र्याचं विहार होतं आणि ते पत्र्याचं विहार 4 पैसे जमा करून मातीच्या दगडांच्या विटांचं ते उभं केलं. परंतु उभं राहिल्याच्या नंतर साहेब त्याच्यावरती पत्रे टाकायला नव्हते त्यांच्याकडे, आणि ही सर्व मंडळी आमदार महोदयच्या वेळेला आपले कीर्तिकर साहेब होते 90 साली, साहेबांकडे गेली. साहेबांना म्हटले साहेब आम्ही विहारचं 40 साईडच्या भिंती तर बांधलेल्या आहे, परंतु वरती गावाच्या भाषेमध्ये म्हणतात झाकण टाकायचे, झाकण सावली करायची आहे. पण सावली करायला आमच्याकडे निधी राहिला नाही. साहेबांनी समाजामध्ये काम करणारा कार्यकर्ता कसा असावा, समाजासाठी काम करणारे अनेक लोक असतात. तुम्ही पाहिलं असेल आता व्हॉट्सअप फेसबुकचा जमाना आलाय. कोणत्याही कचऱ्याच्या डब्याजवळ उभं राहतो, फोटो काढतो आणि फेसबुकवरती टाकतो मी समाजसेवक आहे, मी केवढं मोठं काम केलं असंही सांगणारे लोक आहेत. परंतु समाजासाठी काहीतरी देणेकरी आपण असतो, ते देणेकरी समाजाचे आपण लागतो, ते देण्याची जाणत असणारे 2 गोळी बसलेली आहे. आमच्या दोघांचेही वडीलधारे आहेत, त्या ठिकाणी बसलेले आमचे वडिलांसमान सेवक आहेत. प्रत्येक वेळी समाजासाठी काय केलं पाहिजे, समाजाचे काहीतरी आपण देणेकरी लागतो, या भावनेतून भाऊनी एक क्षणाचाही वेळ न लावता त्यांना जी काही एंगल होते, पत्रे होते त्या काळामध्ये ते त्यांना पुरवले. आणि त्यानंतर आज प्रभूसाहेबांच्या माध्यमातून एक साक्षात गजानन आणि दुसरे प्रभू या विहाराचा कायापालट हा होणार होता आणि तो त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे.
शिवसेनेच्या बाळासाहेबांनी शिवसेनेच्या प्रत्येकाला शिकवण करून दिलेली आहे. राजकारण ज्या वेळेला असतं त्या वेळेला करायचं, परंतु आपण समाजासाठी काम करत असताना समाज माझा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथाचा आहे हे न पाहता आपल्या दारात आलेला आहे, आपल्यापाशी आलेला आहे, मदत मागायला आपल्यापाशी आलेला आहे, त्याचे देणेकरी आपण आहोत. त्यांनी आपल्या नावासमोरचं बटन दाबलंय की नाही दाबलंय हे न पाहता, त्यांनी आपल्याला मतदान केलंय की न केलंय हे न पाहता त्याच्यासाठी काम करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. हे टिपणीकर साहेब आम्हाला नेहमी वेळोवेळी सांगत असतात आणि त्याच पावलावर आम्ही काम करत असतो. बंधूंनो, हिवाळे साहेबांनी सांगितलंय, साहेब अजून काही अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही. रास्त आहे. आपण ज्या सभा मंडपात बसलेला आहात त्याही सभा मंडपामध्ये सुशोभीकरण करायचं आहे, जेणेकरून माझ्या ज्यांची साहेब बाबा एक इच्छा आहे की माझ्या या परिसरात असलेल्या गोरगरिबांच्या मुलाचं लग्न असू द्या, वाढदिवस असू द्या, कुणाचं बारसं असू द्या, कुणाच्या मुलीचा साखरपुडा असू द्या, तो या जागेमध्ये व्हावा अशा प्रकारची त्यांची इच्छा असल्या कारणाने याला दुमजली करण्याचा त्यांचा मानस आहे. बंधूंनो, नक्कीच तो पूर्ण होईल, कारण तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आम्ही कधीही कुठल्याही समाजासाठी असणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी कधी कमी पडणार नाही. फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज असते. अनेक कामं ही केली जातात, होतात आणि ती कमी पडत असतात. आज 1,500 ते 1,200 लोकवस्तीचा हा जयभीम नगर आपला आहे. या जयभीम नगर मध्ये 2 मजली शौचालय आपण बांधलेलं आहे. 36 सीटचं 3 मजली शौचालय बांधले. अशोकराव जाधव वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवतच आपण चाललेला आहात. कारण जे जे काम माझ्या विभागातल्या प्रत्येकाला पाहिजे ते काम करून देण्याची त्यांच्यात क्षमता आहे. त्यांच्या सोबत असणारे त्यांचे सर्व सहकारी गवई आहेत, खैरे आहेत, हिवाळे साहेब आहेत, आणि त्याचप्रमाणे राजू जाधव वगैरे मंडळी आहेत. राजू खैरनार आहे माझा मित्र, किरण साळवे आहे. आपण कोणत्याही पक्षामध्ये काम करत असलो तरी आपण आपल्या समाजासाठी काहीतरी देणेकरी असतो आणि ते आपल्याला देणं भाग आहे. या उद्देशाने जर काम केलं तर आपल्या समाजाची उन्नती होते. आता जी कामं आहेत ती कामं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. ती होत असतात. भाऊनी आता 4 वेळा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 1990 पासून ते 4 वेळा आमदार आपण सर्वांनी त्यांना केला. कधीही माझ्या जयभीम नगर मधला एखादा ग्रस्त गरीब त्यांच्याकडे कुठल्या मदतीसाठी गेला तर तो खाली हात आला नाही. आणि प्रभू साहेबांची तर माया वेगळीच आहे. जो त्यांच्या दारात पाय ठेवतो तो त्यांचा सारखा होऊन जातो. ते आपलासा करून घेतात. ती एक जादू त्यांनी बाबांकडून शिकलेली आहे की प्रत्येकाचं काम जो आलेला माणूस असतो त्याचा त्या गरीबाचं काम होणं हे पहिलं आपलं कर्तव्य असतं आणि तेच काम करण्याचा आम्ही मानस करत आहोत. या विभागामध्ये जी कामं आहेत ती करण्याचा प्रयत्न करत आहोत. फक्त हिवाळे साहेब, आपण जशी इच्छा व्यक्त केला तशी माझी एक तुमच्या समोर इच्छा आहे. आम्ही जे तुम्ही सांगाल ते करण्याचा प्रयत्न करतो. परंतु आता वारं वेगळं वाहत टाकलेलं आहे. काही मुंगेरी लाल येतील, काही चॉकलेट कुमार येतील. तुमचा आशीर्वाद, फक्त त्या आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी बसलेल्या या ठिकाणच्या जनतेत लोकांना मिळावा एवढी आमची अपेक्षा असते. कारण तुम्ही आमची ताकद आहात. तुम्ही दिलेलं पाठबळ, तुम्ही दिलेली ताकद या जोरावरती समाजाचं काम केलं जातं. आणि जेव्हा एक दुसऱ्याचं नातं कधी जुळतं, आपण एक दुसऱ्याच्या सुखा-दुःखामध्ये, एक दुसऱ्याच्या कार्यामध्ये आपण सहभागी होतो. त्यावेळेला माणसांना आपल्या समाजासाठी, आपल्या विभागातील ज्या काही समस्या असतात त्या पूर्ण करण्यासाठी
मी पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि आपल्या सगळ्यांचं आपण या ठिकाणी माझ्या समाजाची बाबा मी यांना एकच विनंती केली होती की आज माझ्या नालंद बौद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा आहे. मी माझ्या विभागातल्या शिवसेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याला बोलवणार नाही, कारण मला माझ्या समाजाच्या लोकांची आस्था याच्याशी किती जुडलेली आहे ती पाहायची आहे. म्हणून ही सगळी मंडळी याच विभागातली याच समाजाची जास्तीत जास्त आलेली आहे. त्याबद्दल मी तुमचा शतश आभारी आहे. असंच तुमचा आशीर्वाद सदैव या तुळशीरामच्या पाठीशी राहू द्या आणि या ठिकाणी आमचा मान सन्मान केला त्याबद्दल आपला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. या ठिकाणी आता आपल्या भागाचे लाडके आमदार आणि माजी महापौर आदरणीय सुनील प्रभू साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील असे बोलतो. सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध त्यांना वंदन करतो. त्याचबरोबर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील बुद्धविहारच्या आजच्या लोकार्पण कार्यक्रमाचं ज्यांच्या हस्ते लोकार्पण झालंय त्याचे सगळ्यांचे मार्गदर्शक या विभागाचे खासदार शिवसेनेचे नेते सन्माननीय गजानन कीर्तीजी ज्यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकलं त्या विभागाचे लाडके नगरसेवक तुळशीराम शिंदे, माझ्या सहकारी भगिनी नगरसेविका रेखाताई राघोशी, विधानसभेचे संघटक माझे सहकारी प्रशांत कदम, मीनाताई सुर्वे, सत्यताई जावरे, आशाताई केणी, उपप्रमुख भाई भरत, माझे सहकारी मित्र संपत उसेकर, सीताराम मेहते, संपत मोरे, संदीप जाधव, त्या विचारताई, महिला शाखा संघटक सुरंगबाई, नालंदा बुद्धविहारचे सगळे म्हणजे ते सगळे समर्थक, एकाचं नाव घेतलं तर प्रत्येकाला माहीत पडतं. त्यामुळे आपल्यामध्ये एकी बघतो आमच्या एकतेचं प्रतीक म्हणूनच तुमचा पाठपुरावा इतका भक्कम असतो की 90 साली जेव्हा याची मूर्तमेढ होली तेव्हा याची सुरुवात खऱ्या अर्थाने गजानन कीर्तीकर साहेबांनी केली. आणि काय योगायोग असतो बघा की या बुद्धविहाराचं रुद्रीकरण झाल्यानंतर त्याचं लोकार्पण देखील खासदार म्हणून गजानन कीर्तीकर करतात. ती लोकांची जोडलेली नाही. तुळशीराम शिंदे म्हणाले ते खरं आहे की या नालंदा बुद्धविहारामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो होतो आणि कार्यक्रमाच्या वेळेला हिवाळे साहेब होते, जाधव होते, काळे होते, किरण आहे, त्यांचे सर्व सहकारी होते. ते म्हणाले की साहेब कांदोली, मालाड त्या सगळ्या भागातली बुद्धविहार आपण त्याचं नूतनीकरण केलं. आमचं असं एकमेव बुद्धविहार आहे की ज्याचं नूतनीकरण बाकी. मी म्हटलं आपण सांगितलं हे देखील काम पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असेल आणि लोकप्रतिनिधी म्हणून ती जबाबदारी मी स्वीकारतो. ते काम कसं करायचं, कधी करायचं त्याबाबतचा निर्णय आम्ही घेऊ. पण या भागामध्ये अतिशय चांगलं, सुंदर आणि आपल्या समाजाला हेवा वाटेल असं बुद्धविहार या ठिकाणी उभं केलं जाईल हा शब्द कळायला मिळतो. नंतरच्या काळामध्ये मागील 2 वर्ष कोविडचा मोठा प्रादुर्भाव संपूर्ण जगामध्ये होता. त्याचे सगळे पडसाद महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, गावखेड्यामध्ये उमटले. आमदारकीची कामं बंद होती. बराचसा निधी ह्या हॉस्पिटलसाठी, कोविडसाठी खर्च झाला. त्यामुळे निधीतून काढण्यासाठी थोडा विलंब झाला. परंतु आपला आग्रह असा होता की हे काम पुढच्यापर्यंत आपण केलं पाहिजे. भाऊ आपण दिलेला शब्द
हा पाळला पाहिजे. आपण लोकांना जे वचन देतो ते पूर्ण केलं पाहिजे. ही शिकवण शिवसेना प्रमुख हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिली. सन्माननीय गजानन कीर्तीकर यांच्या तालमीत त्यांच्या सोबत त्यांच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनामुळे काम करताना समाजसेवेत आम्ही काम करतो. सन्माननीय गजानन कीर्तीकर ज्या पद्धतीने या भागात 4 वेळा आमदार झाले, त्यांनी सर्व समाजाच्या लोकांशी संपर्क साधून त्यांची कामं करून एक लोकप्रियता मिळवली. गजानन कीर्तीकर हा माणूस आपला ही भावना प्रत्येक माणसाच्या समाजाच्या, तो कुठलाही भाषिक असेल, मराठी असेल, गुजर असेल, उत्तर भारतीय असेल, आमच्या बुद्ध समाजाचा असेल, या सगळ्या समाज बांधवांमध्ये आपला माणूस म्हणून त्यांची एक प्रतिमा त्यांनी तयार केली. त्या पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये आमच्या हाती व्हावं अशा पद्धतीचं काम ते आम्ही सर्व मंडळी करतो. आणि म्हणून त्या कामाचा आपण शुभारंभ केला. शुभारंभ करताना बुद्धविहारच्या सर्व जे या ठिकाणी ट्रस्टी आहेत, मंडळाचे संचालक आहेत, त्यांचा विचार प्रत्येक वेळी घेऊन त्यांना जसं अपेक्षित आहे तसं काम आपण ठेकेदाराकडे या ठिकाणी पूर्ण करून घेतलं आणि तुम्ही जे सांगितलं ते आपण या ठिकाणी करून दिलं. त्यामुळे आम्ही जिल्हा सरकारला पाहिजे. सन्माननीय कीर्तीकर साहेब आपल्या भाषणात बोलतील की 90 साली हा भाग कसा होता. त्यानंतरच्या काळात आमदार म्हणून विकासाची कामं करत असताना कीर्तीकर साहेबांनी या भागामध्ये विजेची व्यवस्था होती, वीज कशी आणली, त्या संपूर्ण भागामध्ये गुन्हेगारी होती ती कसा बिमोड केला, आणि त्याचबरोबर इथे शौचालय असेल, पिण्याचं पाणी असेल, घरगल्ले असतील, ही सगळी कामं आमदार म्हणून करत असताना नगरसेवक म्हणून त्या वेळेला जे जे भागात नगरसेवक सुरू आले त्यांच्या मदतीने करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. तुळशीराम शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करणार की नगरसेवक झाल्यानंतर त्यांच्या भागातील ज्या ज्या समस्या होत्या त्या समस्या समजावून घेऊन, म्हणजे येणारी समस्या असेल, त्या भागातील पिण्याचा प्रश्न असेल, त्या भागातील समाज मंदिर असेल, त्या भागातील शौचालय बांधून शौचालय कमी पडतात म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 3 माळ्याचे शौचालय या अशा गर्द अशा झोपडपट्टीमध्ये बांधून जी लोकांसाठी सुरू करणं हे देखील मोठं प्रशस्त काम होतं. पण तुळशीराम शिंदे यांनी निभावलं आणि आज लोकांसाठी शौचालय बनवलं. त्यामुळे नगरसेवक म्हणून तुम्ही किती कामं त्याला सांगितली किती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा. आमदार म्हणून तुम्ही जे जे मला काम सांगता ते करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. सन्मान्य गजानन कीर्तीकर खासदार आहेत, त्यांच्याकडे आपण गेल्यानंतर केंद्र सरकारकडचं काम असू दे, राज्य सरकारकडचं काम असू दे, इस्पितळाचं काम असू दे, जे म्हणून करता येईल त्यासाठी खासदार म्हणून तो पूर्ण अधिकार तुमच्याकडे वापरण्याचं काम केलं जातं. या भागातील शिवसेना संघटना आमचे पदाधिकारी रात्री अपरात्री किंवा आपत्काळ आपल्याला असतो त्या वेळेला तुमच्यासोबत उभं राहून त्यांना मदत करण्याचं काम ते करतात. आणि त्यामुळे या भागातील नागरिकांना एक वेगळी नाळ समाजाच्या दृष्टीने आमच्याकडे होतो. निवडणुकीच्या या सगळ्या डोहाळीमध्ये अनेक राजकीय पक्ष येतात, स्वतःचं मत मांडण्याचा प्रयत्न करतात, मतं मागण्याचा प्रयत्न करतात. परंतु बांधवांना माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे की आपल्याला तर यापुढे एकच करायचं की समाज बांधव म्हणून समाजाचं हित आपण जोपासच आहे. या ठिकाणी समाज एकसंध राहिलाच पाहिजे. ज्या समाजाच्या मागे राजकीय भिंती विसरून जो लोकप्रतिनिधी तुमच्यासाठी दिवस रात्र काम करतो त्याच्या पाठीमागे निवडणुकीत खंबीरपणे उभं राहणं ते तुमचं कर्तव्य राहणार आहे. आणि यापूर्वी देखील ते लोकपणे बजावलंय याबद्दलचा फार मोठा समाधान ते माझ्या होणार. म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा या मुंबईमध्ये निवडणुकीचं रणशिंग फुटलं गेलेलं आहे. लवकरच निवडणुका जाहीर होतील, वॉर्ड झाले, आरक्षण पडेल. परंतु माझी आपल्याला एकच हात जोडून विनंती आहे, खासदार म्हणून गजानन कीर्तीकर, आमदार म्हणून मी, नगरसेवक म्हणून तुळशीराम शिंदे आणि या भागातली शिवसेना जे जे म्हणून काम आपण सांगाल त्या वेळेला तुमच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या भागातील शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण गंभीरपणे उभं राहा आणि त्याच्या निशाणीवरती आपण त्या ठिकाणी मतदान करून पुन्हा एकदा या भागामध्ये शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपण सहकार्य करा अशी मी आपल्याला विनंती. तुळशीराम शिंदे पुढची जबाबदारी घेतलीच आहे की बुद्धविहाराचं लोकार्पण झालंय, सुंदर बुद्धविहार झालंय, सभामंडप तुम्हाला पाहिजे याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा
नगरसेवकाचा अधिकार या भागातील आमच्या शिवसेनेच्याच इकडे असणाऱ्या उमेदवारांना आपण दिला तर त्याच्याकडे निवेदन घेऊन जायची गरज नाही. तर या ठिकाणी आपलं काम आम्ही चालू करतोय, शुभारंभ करतोय हे सांगायला आम्ही तुमच्याकडे येणार आहोत. हे आपण विसरू नका. आज दिलेला पुन्हा एकदा आपला शब्द आहे, तो शब्द आम्ही पूर्णपणे पाळू. आज या लोकांपर्यंत निमित्ताने आपण समाज बांधव भगिनी ज्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात हे केवळ या वास्तूवरचा प्रयत्न नाही आहे, तर ज्या लोकप्रतिनिधीने हे वास्तू उभी केली ते लोकप्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील स्वागत करणे आमचं कर्तव्य आहे. या आत्मीयतेच्या भावनेतून तुम्ही ज्या मोठ्या संख्येने उपस्थित मी तुम्हाला देखील इथून नमस्कार करतो. आपल्याला एवढंच सांगतो, रात्री अपरात्री जेव्हा कधी आपण आपत्काल लावले असाल आपण फक्त हात द्या, आम्ही सर्व मंडळी आपल्या सोबत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आता यानंतर आपण ज्यांची आतुरतेने पाठ होतो पाठ होतो त्यांचं आता या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं आहे. असे आपल्याला उत्तर पश्चिम जिल्ह्याचे माननीय खासदार गजानन भाऊ कीर्तीकर हे आपल्याला मार्गदर्शन करतील असे मी सुद्धा तुमच्याकडे बोलायला किती वर्षाने आलो. काय होती परिस्थिती त्यावेळेस, काय सगळी रस्त्यावरती दलदल होती, कुठे होते, काय जीवन होतं त्यावेळेस. 90 साली मी निवडणुकीला किती होता माझ्यावर. 90 साली निवडणुकीला मी प्रचाराला जात होतो. मला सांगितलं संध्याकाळी तिथे जाऊ नका, खाली बसती आहे लाईट नाही घरामध्ये. किती वाईट वाटत. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आंतरराष्ट्रीय झाली. त्या नगरीमध्ये आमचा मोठ्या प्रमाणात राहणारी माणसं काळोखात करतात. सूर्यास्त झाल्यानंतर काळोखात जीवन जगतात. किती लाजीरवाणं होतं ते. म्हटलं बघू आपण आता एकदा निवडणूक लढतोय, जिंकून आल्यानंतर व्यक्ती हा दोन जागे लागेल. 2 ठिकाणी सर्व झाला काळ झाला. एक आलेकॉलनीमध्ये आणि हा भाग काली बस्ती नाव तरी आपल्याला सोबत नव्हतं काय. मला सांगितलं संध्याकाळी काय कोण दिसणार नाही, सोबत काढू काय, गॅस बत्ती घेऊन यायचं तुम्ही होता माझ्यावर. अशी परिस्थिती आहे. आता ह्या रस्त्याने मी चालत आलो जयभीमनगरला. मी येत होतो त्यावेळेला कोणी चालत होतो. दिवाळी माहिती आहे तुम्हाला, पण ते काय त्यावेळेला एवढ्या अडचणी, एवढे कळणे, एवढं सांडपाणी रस्त्यावरती आहे. त्याच्यात हाताने पोताने चालेल. आणि ह्या सगळ्या सुधारणा ज्या होत गेल्या, एक बाकी म्हणत मी जयभीम नगरमध्ये या ठिकाणचे जे रहिवासी आहेत तुम्ही व्यवस्थित मुरगाट बांधलेली आहे. रहिवासी सगळे लक्षात ठेवा. त्यांना तरुण मुलं ह्यानी कास सोडली नाही, कधीच सोडली नाही. भेद बीद हा विषय नाहीच आहे. तशी शिकवणच नाही आम्हाला बाळासाहेबांकडून. की नाही आम्ही माणुसकी जपणारी माणसं आहोत. माणुसकीला जे जे आवश्यक असेल ते मी काय, सुनील काय, तुळशीराम शिंदे काय आम्ही घेणारी माणसं आहोत. आम्ही हे करणार. आणि म्हणून परत मी आता सांगणार नाही की तुम्ही मतं द्या आम्हाला आणि ह्याला तुम्ही द्यायचीच पुढे. बोला हो की नाही, द्यायला पाहिजे. कारण निवडणूक प्रचार नाही, पण आमचा नैतिक अधिकार आहे तुमच्यावर. एवढं गुन्हा आहे तुमच्यावर. आणि आता 2 नाळ्याचं मागणी केली तुळशीराम लक्षात ठेवून आम्ही तुला मदत करून प्रायव्हेटली
शशिकांत सप्तर यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. राघवबाईचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. शशिकांत सप्तर साहेब केंद्रे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर येण्याची कृपा करावी. शिवसाहेब आलेले आत्माराम माळुसकर यांचे स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. बाळुसकर साहेबांना नम्र विनंती करतो की त्यांनी फी सोडावी पण स्वागतासाठी तयार यावं. या ठिकाणी आदरणीय या संस्थेचे पदाधिकारी संचालक बोर्डाचा अंदाज भंडारा काल बोलणारे भास्कर जाधव अधिकार पोलीस इन्स्पेक्टर यांना विनंती करतो त्यांनी प्रथम या स्टेजवरती यायचं आहे. त्यांचं स्वागत या ठिकाणी या